नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं मनीषा रेसिपी चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत पापड। मी तर उडदाचं पीठ दळून आणलेले, उडीद डाळ छान स्वच्छ पुसून घेतली व ती गिरणीतून दळून आणली। मी तर 1 किलो पापडासाठी 1 किलो रामबंधूचा मसाला वापरते। तुम्ही इथं कुठलाही पापड मसाला वापरू शकता किंवा घरचाही मसाला टाकू शकता। मी इथं पूर्ण पापडाच्या 1 किलो पापडासाठी पूर्ण पोळी वापरली आहे। त्याचं प्रमाण एकदम परफेक्ट असतं। आता मी हे सगळं एकत्र पीठ तयार करून घेणार आहे आणि त्याच्यात लागेल तसं प्रमाणात पाणी टाकून त्याचा गोळा भिजवून घेणार आहे। गोळा जास्त घट्ट किंवा पातळ नसावा, आपल्याला पापड लाटता येतील याप्रमाणे मी गोळा भिजवला आहे। याप्रमाणे त्याचं पीठ तयार होतं। 5 ते 6 तास ते मुरवत ठेवावं, म्हणजे पीठ छान फुलून येतं। आता मी हे पीठ घरातच मुसळीने छान असं ठोकून घेणार आहे। तुमच्याकडे पाटावर वंटा असेल तर तुम्ही त्यावरही करू शकता किंवा तुम्ही परातीत घेऊन किंवा एखाद्या भांड्यात घेऊन सुद्धा असं छान पीठ तयार करून घ्या। आता या पिठाचे मी छान असे पापड लाटून घेते। पापड लाटताना थोडंसं पीठ लावायचं, म्हणजे पापड छान होता। मी आता पहिलाच पापड घेतला आहे लाटायला। 1-2 पापड लाटून झालेले होते। आता हे पापड छान असे सुकवायला टाकायचे। इथं मी पापडांच्या लाट्या तयार करून घेतल्या आहे। माझे हे पापड आता छान असे उडदाचे मी लाटून घेतले। असे एक पापड छान असे वाळवून घ्यायचे, फॅनच्या हवेखाली सुकवून घ्यायचे। मग नंतर तुम्ही ते 1 तास कोवळ्या उन्हामध्ये किंवा सकाळच्या उन्हामध्ये वाळवू शकता। मी इथं हा पापड तुम्हाला तळून दाखवते, तो भाजून पण तुम्ही खाऊ शकता। माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट्स करा। या प्रकारे मी दुसरा पण पापड असा छान असा तळून घेते। खुसखुशीत असे उडदाचे पापड तयार झाले, जे घरगुती पद्धतीने तुम्ही बनवू शकता। याच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत।